नमस्कार, माझं नाव मुकुंद होन. आपणा सर्वांना माहितीच आहे की आपल्या राज्यसेवा मुलाखती 2024 साठीच्या सुरू होत आहेत. आपण सर्व मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून व इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी विविध जागी आणि आपल्या स्वतःच्या नोट्स काढून तयारी करत असाल. माझ्या आपणासाठी काही टिप्स आहेत जेणेकरून आपल्याला इंटरव्ह्यूसाठी उत्कृष्ट मार्क्स मिळून जी आपल्याला हवी आहे ती पोस्ट मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. तर महत्त्वाचं बघा, जी आपली मुलाखत आहे ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो, त्याच्यासाठी महत्त्वाच्या 4 ते 5 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुमचं जे बेसिक ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यासाठीची तुमची तयारी खूप चांगली असावी लागते. तर तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही डिग्रीमध्ये असलं तरी तुम्हाला त्याची बेसिक तयारी, त्याचे बेसिक क्वेश्चन्स, त्याचे बेसिक ज्या पण फंडामेंटल गोष्टी असतील तर त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या करून ठेवावं लागेल. त्या ग्रॅज्युएशनचा तुमच्या प्रशासनात काय उपयोग होईल का याचं पण तुम्हाला एक उत्तर रेडी करून ठेवावं लागेल. आता खूप जणांचं आपल्याला माहिती स्पर्धा परीक्षांची अनिश्चितता, तर त्याच्यामुळे गॅप आपला खूप पडलेला असतो. काही जणांचं 5 वर्षांपूर्वी, काही जणांचं 7 वर्षांपूर्वी एज्युकेशन झालेलं असतं आणि आपण 5-7 वर्ष तयारीच करत असतो. तर हा प्रश्न आयोग विचारतं की तुम्ही मागच्या 5 ते 7 वर्षांपासून काय करताय. तर ह्या गॅपचं जस्टिफिकेशन देण्यासाठी आपल्याकडे उत्तर आपलं रेडी असावं. त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर महत्त्वाचा विषय येतो, आपण ज्या डिस्ट्रिक्टमधून आलेलो आहोत, आपण ज्या तालुक्यातून आलेलो आहोत, आपण ज्या गावातून आलेलो आहोत याची बेसिक तयारी आपली झालेली असावी. ठीक आहे. तर डिस्ट्रिक्टची माहिती म्हणजे पहिलाच प्रश्न कधी कधी येतो की कुठून आलात. तर मग तुम्ही जेव्हा तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगता तर तेव्हा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावर प्रश्न लगेच विचारला जातो. त्यानंतर पॅनल अजून तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारतो की तुम्हाला प्रशासनात काय यायचंय. याचं उत्तर खूप कन्व्हिक्शनने तुम्ही दिलं पाहिजे. त्या उत्तरातूनच तुमचं कन्व्हिक्शन काय येणार आहे आणि तुमच्या इंटरव्ह्यूला एक पॉझिटिव्ह त्याच्यातून मार्ग मिळणार आहे. महत्त्वाच्या अजून काही ज्या इनपुट्स आहेत तर त्याच्यात तुमचं हॉबी, तुमचा छंद काय आहेत. आता आपले खूप विद्यार्थी हे छंद सांगतात पण त्याच्याबाबतची तयारी केलेली नसते. तर आपल्याला ती पण तयारी एक बेसिक लेवलला करायची. सपोज एखाद्याला एखादा खेळ आवडत असेल तर मग आवडता खेळाडू कुठला, त्या खेळाचे नियम कुठले, त्याचं जर ग्राउंड डायमेन्शन्स असतील तर ते काय, कोणाला गाणं आवडत असेल तर ते गाणं म्हणण्याची तयारी पण आपण इंटरव्ह्यूच्या वेळी ठेवली पाहिजे. असा जर आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली ना तर आपल्याला खूप उत्कृष्ट मार्क्स मिळतात. तर ह्या अनुषंगाने आपल्याला सगळी तयारी करायची. त्याचबरोबर तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेस हे पण विचारले जातात. तर हे स्ट्रेंथ तुमचे 4-5 आणि विकनेस 1-2 जे असतील तर ते आपल्याला सांगता आले पाहिजे. बघा, आता सगळीकडे मॉक इंटरव्ह्यूची तयारी सुरू आहे. तुम्ही पण जिथे जात आहात तिथे तुम्ही बेसिक मॅनर्स आणि एटिकेट्स याच्याकडे फोकस केला पाहिजे. तुमची एंट्री कशी होतीये, त्यानंतर तुम्ही विश कसं करताय, सगळ्या पॅनल मेंबर्सकडे तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, तुम्ही जे बसताय ते स्ट्रेट पोस्चरमध्ये बसता आहात की नाही. ठीक आहे. तुमची ड्रेसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, जसं आपण एंट्री करणार आहोत एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन आपलं तिथं गेलं पाहिजे. मग ड्रेसिंग जी तुम्हाला कम्फर्टेबल असेल, म्हणजे मुलांसाठी आपण म्हणतो की एक फॉर्मल शर्ट पॅन्ट, काही लोक त्याच्यावर फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि टाय घालतात, काही लोक त्याच्यावर ब्लेझर घालतात, कुठलंही पण चालेल. खूप छान पद्धतीने तुमचे हेअर ट्रिम प्रॉपरली पाहिजे, शेविंग तुम्ही प्रॉपरली करून ठेवलेली पाहिजे. मुलींचं जर म्हटलं तर मुली पंजाबी ड्रेस घालतात किंवा काही साडी घालतात, काही मुली साडीवर ब्लेझर घालतात, तेही चालतं. खूप छान पद्धतीने ते दिसतं. आपले जे आत्तापर्यंतचे मागच्या 2-3 वर्षातले जे स्टुडंट्स आहेत हे पोशाख घालून गेलेले आहेत आणि उत्कृष्ट मार्क्स घेतलेले आहेत. फक्त ड्रेसिंग बरोबर आपल्याला आपला कंटेंटची जोड, आपले मॅनर्स अँड एटिकेट्स आणि आपलं कम्युनिकेशन स्किल्स याच्यातून पण मार्क्स मिळवायचे. फक्त तुम्ही ड्रेसिंग चांगलं केलं म्हणून मार्क्स येतील असं होत नाही. त्याच्याबरोबर तुमचं कंटेंट काय आहे, तुम्ही कसं बोलता, पॅनलला कसं ॲड्रेस करता आणि किती स्ट्रेस फ्री इंटरव्ह्यू देता हे तुमचं तिथं जोखल्या जाणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. बघा, दी डे म्हणजे ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे, आता उद्यापासून आपले इंटरव्ह्यू सुरू होत आहे, तर त्या दिवसाचा तुमचा माइंडसेट कसा असावा ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले सकाळी छान ब्रेकफास्ट करायचा. आयोगाने आपल्याला 9 वाजताचा टायमिंग दिलेला असणार आहे, तर 8:30 वाजताच तिथे पोहोचायचं. आदल्या दिवशी तुम्ही सगळ्या गोष्टी, तुमचं ड्रेसिंग हे रेडी करून ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन, कारण गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय तिथं होतं. ठीक आहे. तिथं टोकन सिस्टीम असते. जे पहिल्यांदा इंटरव्ह्यू देत आहेत तर त्यांच्यासाठी ही नाविन्यपूर्ण गोष्ट असणार आहे. तुमचा जो बॅक स्टाफ तिथं असतो MPSC ऑफिसचा, ते हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं आणि तुम्हाला एक टोकन देतं. त्याच्यावर तुमचा एक नंबर असतो. त्यानंतर तुमचं नाव कुठंच विचारलं जात नाही, पॅनल समोर पण तुमचं नाव कुठंच विचारलं जात नाही, त्या नंबरलाच तुमचं मार्किंग दिलं जातं. तर लक्षात ठेवायचं तो टोकन. बरं, ते टोकन पण आपण इंटरव्ह्यूचा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स असा आहे की मुलं ते कुठंतरी गहाळ करतात. तर असं झालं नाही पाहिजे. ते प्रॉपर जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू येईल तेव्हा तुमच्याकडे ते पाहिजे. जेव्हा तुम्ही केबिनमध्ये कुठल्याही पॅनल मेंबर समोर जेव्हा जाणार असाल तर ते तुमच्या हातात ठेवा. तो नंबर लक्षात ठेवा. म्हणजे पॅनल कधी कधी विचारतं की तुमचा टोकन नंबर काय.
कॅन्डिडेट सांगता सर 13, मग पॅनल डायरेक्ट म्हणतं मराठी येत नाही का, मग तिथं आपण लगेच बॅक स्टेप होतो. तर असं न होता तुम्ही मराठीत तो प्रॉपरली सांगा 13 नंबर आहे सर, ठीक आहे. आणि व्यवस्थितरित्या तुम्ही त्यांची परमिशन घेऊन तिथं बसायचं, थँक्यू म्हणायचं. म्हणजे हे मॅनर्स आणि एटिकेट्स खूप महत्त्वाचे. तुम्ही थँक्यू कधी म्हणता, तुम्ही विश करताय का पॅनलला, त्याच्यानंतर तुमचं काही जर चुकलं तर सॉरी सर म्हणतायत का, तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत माहिती नसेल तर सॉरी सर मला आत्ता रिकलेक्ट होत नाही आहे, सॉरी सर याबाबत आत्ता मला माहिती नाही पण मी माहिती घेईल. हे एकदम हंबल वेने जेव्हा आपण सांगतो तेव्हा खूप छान आपल्याला तिथं इम्प्रेशन पडतं. खूप वेळा पॅनल आपल्याला इनपुट्स देत असतात तर तेव्हा त्यांना पण आपण ॲड्रेस करायचं, थँक्यू सर ही माहिती दिल्याबद्दल, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी करायच्या. जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू संपतोय तर त्यावेळी पॅनल तिथं चेअरवर उभं राहायचं, तिथं चेअरजवळ, आणि तुम्ही प्रत्येक पॅनल मेंबरला थँक्यू म्हणायचं, हॅव अ नाईस डे म्हणायचं विथ अ स्माईल, आणि मग एक्झिट घ्यायची. तर सर्वांना इंटरव्ह्यूसाठी शुभेच्छा.